जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट या टॉपिकवरती 50 MCQ क्वेश्चन आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इलेक्ट्रिकल मेजरमेंटमधले एक न एक क्वेश्चन ह्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो की एक्झाममध्ये येऊ शकतो. ठीक आहे, महापारेषण भरती 2023 किंवा औद्योगिक विकास महामंडळ, ठीक आहे, त्याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर नगर परिषदमध्ये आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहेत. ह्या सगळ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट म्हणजे काय हे समजून घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरचे क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत आणि क्वेश्चन पण एकदम डीपमध्ये समजून घेणार आहोत. या ठिकाणी जे 50 क्वेश्चन आहेत हे 50 क्वेश्चन जवळपास 150 ते 200 क्वेश्चनच्या इक्वॅलेंट आहेत. कारण की हा व्हिडिओ फक्त क्वेश्चन आन्सर नाही, ते विथ एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या कुठल्याही इलेक्ट्रिशियन, वायरमॅन किंवा तुम्हाला या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर या पदासाठी जर एक्झाम द्यायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट म्हणजे आपण काय म्हणतो? मोजमाप म्हणतो. ठीक आहे, आता इलेक्ट्रिकलमध्ये आपल्याला कोणकोणते पॅरामीटर्स मेजर करायचे असतात? व्होल्टेज मेजर करायचं आहे, आपल्याला करंट मेजर करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पॉवर मेजर करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे. ठीक आहे, तर असे नंबर ऑफ पॅरामीटर्स तुम्हाला इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे तुम्हाला मेजर करावं लागतात. मग त्यासाठी आपण कोणकोणते मीटर्स यूज करायला पाहिजे? जसं फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी तुम्हाला जर व्होल्टेज मेजर करायचं असेल तर तुम्ही काय यूज करता? वोल्ट मीटर यूज करता. जर तुम्हाला करंट मेजर करायचं असेल तर तुम्ही काय यूज करता? ॲमीटर यूज करता. जसं तुम्हाला पॉवर मेजर करायची असेल तर तुम्ही काय यूज करता? वॅट मीटर यूज करता. जसं तुम्हाला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल तर तुम्ही काय यूज करता? फ्रिक्वेन्सी मीटर यूज करता. एखाद्या मोटरची तुम्हाला स्पीड मेजर करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता? टॅकोमीटर यूज करू शकता. ठीक आहे, एखाद्या तुम्हाला ह्या ठिकाणी एनर्जी मेजर करायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करतो? जे काही आपण एनर्जी कंझ्युम करत आहोत, ठीक आहे, जे आपण प्रत्येकाच्याच घरी लाईट यूज करतो, ठीक आहे, म्हणजे एनर्जी कन्झम्पशन, इलेक्ट्रिसिटी यूज करतो. मग ते मेजर करण्यासाठी काय यूज करतो आपण? त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी मीटर. ठीक आहे, मग तो आपण किती युनिट कन्झ्युम केले तो मेजर करतो. ठीक आहे, या सगळ्याला काय म्हणायचं? या ठिकाणी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ धिस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वी कॅन मेजर व्हेरियस पॅरामीटर्स. ठीक आहे, आपण ह्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटनी वेगवेगळे पॅरामीटर्स मेजर करू शकतो. आता मल्टीमीटर आहे. मल्टीमीटरनी जसं आपण, त्याचं नावच आहे मल्टीमीटर, म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर तो मेजर करू शकतो. म्हणजे आपल्याला करंट मेजर करता येते, रेजिस्टन्स मेजर करता येते, ह्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला मेजर करता येतात. ठीक आहे, तर तुम्हाला हे इलेक्ट्रिकल मेजरमेंटमध्ये आपण कोणकोणत्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये आतमध्ये अरेंजमेंट कशी असते, ठीक आहे, पॉइंटर काय आहे, स्प्रिंग कुठं असते, ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड काय असते, हे सगळं एक न एक पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच अत्यंत महत्त्वाचे MCQ क्वेश्चन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर दररोज मी या यूट्यूब चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ अपलोड करत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला तिथून ते मिळतात. ठीक आहे, तर आपण आता जास्त वेळ न घेता क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करूया. टॉर्क टू वेट रेशो ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स. ठीक आहे, या टॉर्क टू वेट रेशो ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स. ठीक आहे, टॉर्क टू वेट रेशो जो आहे इन्स्ट्रुमेंट काय इंडिकेट करतो? 4 ऑप्शन दिलेले आहेत तिथं: सलेक्टिव्हिटी, ॲक्युरेसी, फिडिलिटी आणि सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, तर ह्याचं विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे सेन्सिटिव्हिटी. टॉर्क टू वेट रेशो ऑफ इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स सेन्सिटिव्हिटी, म्हणून क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. आता ह्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी याचं का आन्सर आहे? कारण की बघा, टॉर्क टू वेट रेशो मीन्स हाय टॉर्क. ठीक आहे, प्रोड्यूस बाय लाईट वेटेड इन्स्ट्रुमेंट कंपोनंट. ठीक आहे, म्हणजे काय करतो हा जो इन्स्ट्रुमेंट आहे, टॉर्क टू वेट रेशो जर हाय असेल तर त्या ठिकाणी टॉर्क प्रोड्यूस लाईट वेट इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते टॉर्क या ठिकाणी प्रोड्यूस करतात. ठीक आहे, म्हणजे कमी टॉर्क या ठिकाणी
हाय टॉर्क प्रोड्यूस होतो, लाईट वेट इन्स्ट्रुमेंट कंपोनंट, इट मीन्स लेस टॉर्क और लेस करंट. टॉर्क जर कमी असेल तर करंट कमी असते, ठीक आहे, आणि टॉर्क जर जास्त असेल तर टॉर्क जास्त असते, ठीक आहे. म्हणजे डिफ्लेक्शन जे आहे ते डिफ्लेक्शन काय होते, फुल डिफ्लेक्शन होते, मीन्स हाय सेन्सिटिव्हिटी, ठीक आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी हेन्स हाय टॉर्क टू वेट रेशो इंडिकेट्स इन्स्ट्रुमेंट इज हायली सेन्सिटिव्ह. जर समजा ह्या ठिकाणी टॉर्क टू वेट रेशो जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी जास्त असते. आता तुम्हाला सेन्सिटिव्हिटी जर समजत नसेल तर सेन्स म्हणतो आपण. बघा, आपल्याला जर टाचणी टोचली असेल तर लगेच सेन्स होते का नाही, ठीक आहे. तसंच इन्स्ट्रुमेंटचा जर टॉर्क टू वेट रेशो जर जास्त असेल तर त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट करेक्ट पण मेजर करतो आणि ॲक्युरेट रीडिंग पण मिळते आणि त्याची सेन्सिटिव्हिटी म्हणजे सेन्स करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त असते. म्हणून ह्या ठिकाणी टॉर्क टू वेट रेशो ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स सेन्सिटिव्हिटी, ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हा सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन समोर जाऊया आपण, ठीक आहे. समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा एखाद्या क्वेश्चनचं काही डाऊट असेल वगैरे ते कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करत चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर ॲक्युरेसी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज नेसेसरी, ठीक आहे. फॉर ॲक्युरेसी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज नेसेसरी 4 ऑप्शन आहेत. कन्फॉर्मिटी, प्रेसिजन, बोथ, नन ऑफ द अबव, म्हणजे वरीलपैकी कोणतंही नाही, ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 2चं करेक्ट आन्सर आहे ॲक्युरेसी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज नेसेसरी. म्हणजे काय पाहिजे, ॲक्युरेसी म्हणजे प्रेसिजन करेक्ट पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2चं ह्या ठिकाणी बघा, कन्फॉर्मिटी फॉर ॲक्युरेसी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज नेसेसरी. ऑप्शन ए काय आहे, कन्फॉर्मिटी. ऑप्शन बी काय आहे, प्रेसिजन. आणि ऑप्शन सी आहे बोथ. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव, म्हणजे वरीलपैकी कोणताही नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ठीक आहे, बोथ, ठीक आहे. ॲक्युरेसी जर जास्त पाहिजे असेल तर कन्फॉर्मिटी आणि प्रेसिजन, ठीक आहे, हे दोन्ही आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे बोथ आर नेसेसरी, ठीक आहे. बघा, एखादी क्वांटिटी जर तुम्हाला ॲक्युरेटली मेजर करायची असेल, ठीक आहे, तर ती तुम्हाला कन्फर्म, ठीक आहे, म्हणजे कन्फॉर्मिटी पाहिजे. प्रेसिजन म्हणजे ह्या ठिकाणी त्याची ॲक्युरेसी करेक्ट आहे का नाही, जे मेजर केले ते आपण रीडिंग करेक्ट आहे का नाही, त्याला आपण ॲक्युरेसी म्हणतो, ठीक आहे. तर ॲक्युरेसीलाच आपण काय म्हणू शकतो, प्रेसिजन करेक्ट रीडिंग आहे का नाही. म्हणून हे दोन्ही करेक्ट आहेत, कन्फॉर्मिटी पण करेक्ट आहे, प्रेसिजन. त्याच्यासाठी मग कुठला ऑप्शन करेक्ट आहे, क्वेश्चन नंबर 2साठी ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी मीन्स द इन्स्ट्रुमेंट हॅज, ठीक आहे. आता इथं क्वेश्चन काय आहे, द परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी मीन्स द इन्स्ट्रुमेंट हॅज, ठीक आहे. 4 ऑप्शन आहेत. 0 ड्रिफ्ट आहे, हाय ॲक्युरेसी आहे, मॅक्झिमम ड्रिफ्ट आहे, मिनिमम ॲक्युरेसी आहे. ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, 0 ड्रिफ्ट, ठीक आहे, 0 ड्रिफ्ट. तर हे परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी मीन्स द इन्स्ट्रुमेंट हॅज 0 ड्रिफ्ट असतो, ठीक आहे, 0 ड्रिफ्ट. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, सर 0 ड्रिफ्ट म्हणजे काय, ठीक आहे. 0 ड्रिफ्ट म्हणजे या ठिकाणी आउटपुट जे असते इन्स्ट्रुमेंटचं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, त्याला आपण काय म्हणतो, ड्रिफ्ट म्हणतो, ठीक आहे. ड्रिफ्ट म्हणजे काय, जे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं जे आउटपुट आहे ओव्हर द पर्टिक्युलर टाईम त्याला आपण ड्रिफ्ट म्हणतो, ठीक आहे. म्हणून ह्या ठिकाणी जे काही परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी जर करायचं असेल आपल्याला, किंवा परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय, 0 ड्रिफ्ट, लक्षात ठेवा. म्हणून क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, द पॉइंटर ऑफ ॲन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट शुड बी, ठीक आहे. जो पॉइंटर आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचा तो कसा असायला पाहिजे, ठीक आहे. द पॉइंटर ऑफ ॲन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट शुड बी कसा असायला पाहिजे, व्हेरी लाईट इन वेट असायला पाहिजे का, व्हेरी वेटी म्हणजे खूप जास्त वजन असायला पाहिजे त्याचं, ठीक आहे, का लाईट म्हणजे खूपच कमी, या ठिकाणी लाईट म्हणजे कमी वजन असायला पाहिजे का, वेटी, ठीक आहे. वेटी म्हणजे काय, जास्त वजन असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, कोण सांगते, ठीक आहे. बघा, पॉइंटर म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा पॉइंटर म्हणजे काय, बघा आपल्या बाईकला सुद्धा काय डिजिटल जर स्पीडोमीटर नसेल तर त्या ठिकाणी ॲनालॉग असेल तर स्पीड असते. बघा आपली बाईक
बाईक कितीवर चालवतो किंवा फोर व्हीलर वगैरे, ठीक आहे. 40वरती, 50वरती, 80वरती, 100वरती स्पीडवरती तो पॉईंटर दाखवतो का नाही आपल्याला, ठीक आहे. ऑरेंज कलरचा किंवा रेड कलरचे पॉईंटर्स असतात, ठीक आहे, त्याला म्हणतो पॉईंटर. तो कधी बघा लाईट इन वेट, ठीक आहे, व्हेरी लाईट इन वेट असायला पाहिजे. खूप त्याचं वजन कमी असेल तरच तो आपल्याला करेक्ट स्पीड दाखवू शकतो, ॲनालॉग असेल तर, ठीक आहे. डिजिटल तर तुम्हाला करेक्ट दाखवेलच, पण ॲनालॉग जर असेल तर त्या ठिकाणी त्याचं वेट जे आहे ते खूप कमी असायला पाहिजे, तरच तो आपल्याला करेक्ट आणि त्या ठिकाणी करेक्ट पोझिशनला म्हणजे आपल्याला करेक्ट रीडिंग मिळते. म्हणून कसं असायला पाहिजे पॉईंटर, व्हेरी लाईट इन वेट. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. The error of an instrument is normally expressed as a percentage of, ठीक आहे. जो काही एरर आहे, ठीक आहे, एरर जो आहे या ठिकाणी तो नॉर्मली कसा एक्सप्रेस करतो आपण, ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं. RMS व्हॅल्यू आहे, फुल स्केल व्हॅल्यू आहे, मिड स्केल आहे आणि ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. तुम्हाला जर याचा आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे. द एरर ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट इज नॉर्मली एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ फुल स्केल व्हॅल्यू, ठीक आहे, फुल स्केल व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. फुल स्केल व्हॅल्यू असते कुठल्याही आपल्याला जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं एरर जर फाइंड आउट करायचं असेल पर्सेंटेजमध्ये तर त्या ठिकाणी फुल स्केल व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागेल तरच तो एरर आपल्याला फाइंड आउट करता येतो, अदरवाईज तो एरर आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट, the difference between the indicated value and the true value of a quantity is, ठीक आहे. दोन क्वांटिटीमधला डिफरन्स विचारलेला आहे. कोणकोणत्या व्हॅल्यूमधला, ह्या ठिकाणी बघा इंडिकेटेड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू. इंडिकेटेड व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जे इंडिकेट होते, ठीक आहे, डिस्प्लेवरती ती व्हॅल्यू, आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे जी खरी व्हॅल्यू आहे, जी ॲक्च्युअल त्या ठिकाणी येणारी व्हॅल्यू आहे, त्याला आपण काय म्हणतो, ट्रू व्हॅल्यू, ठीक आहे. या दोघाचं आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, या दोघाच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, ठीक आहे, या दोघाच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, तर काय म्हणतो बघा. कोणाला तुम्हाला जर या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, ॲब्सोल्यूट एरर. डिफरन्स बिटवीन इंडिकेटेड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट एरर, ठीक आहे, ॲब्सोल्यूट एरर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एरर ड्यू टू ह्युमन मिस्टेक्स इन रीडिंग और इन यूजिंग इंस्ट्रुमेंट आर कॉल्ड ॲज, ठीक आहे. बघा आपण समजा प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला अनुभव आला असेल, ठीक आहे, वेगवेगळे लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असताना आपण वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करतो, ठीक आहे, आणि त्या क्वांटिटी मेजर करत असताना आपण बघा मेजर करत असताना काही आपल्याकडून ह्युमन मिस्टेक्स, काही चूक झाल्यामुळं, ठीक आहे, प्रॉपर मीटरचे पोझिशन म्हणा किंवा अजून कुठले कनेक्शन म्हणा, काही आपण चुकीचं केल्यामुळे आपल्याला चुकीच्या रीडिंग मिळतात, ठीक आहे. तर त्याला आपण या ठिकाणी तशाच टाईपचा क्वेश्चन आहे, एरर ड्यू टू ह्युमन मिस्टेक्स इन रीडिंग और इन यूजिंग इन्स्ट्रुमेंट आर कॉल्ड ॲज. कोणता एरर म्हणतो, ह्युमन मिस्टेकमुळं जर होत असेल तर, ठीक आहे, त्याला रँडम एरर म्हणतो का, ग्रॉस एरर म्हणतो का, सिस्टमॅटिक एरर म्हणतो का, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. बघा तुम्हाला टाइप्स ऑफ एररसुद्धा हेच आहेत, रँडम एरर, ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7चं जर तुम्हाला या ठिकाणी आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. याला काय म्हणतो आपण, ह्युमन मिस्टेकमुळं जर येत असेल एरर तर त्याला काय म्हणतो आपण, ग्रॉस एरर म्हणतो. काय म्हणतो, ग्रॉस एरर, ठीक आहे, ग्रॉस एरर, ठीक आहे. समोर जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द एरर विच इज रिपिटेटिव्ह इन नेचर. बघा आपण जर समजा एखादी क्वांटिटी मेजर करत आहे समजा इन्स्ट्रुमेंटनी, ठीक आहे, आणि तो एरर म्हणजे पुन्हा रिपीट होतो आहे, ठीक आहे, तर तशा टाईपच्या एररला आपण काय म्हणतो, रिपिटेटिव्ह इन नेचर जर असेल, ठीक आहे, तर त्याला आपण
काय म्हणू शकतो, ठीक आहे. रिपिटेटिव्ह नेचर असेल तर काय म्हणू शकतो. तुम्हाला जर येत असेल ह्या क्वेश्चनचा आन्सर तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करू शकता, ठीक आहे. कोणता एरर म्हणतो, कोण सांगते. क्वेश्चन नंबर 8चं ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर कोणता आहे रे बाळांनो. ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. रँडम एरर म्हणतो, ठीक आहे. जर रिपिटेटिव्ह होत असेल तर त्याला काय म्हणायचं, रँडम एरर म्हणायचं. काय म्हणायचं, रँडम एरर, ठीक आहे. रँडम एरर लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, द टू टाइप्स ऑफ एरर दॅट आर रिलेटेड टू डिफरन्शियल आर, ठीक आहे. दोन टाईप्सचे जे एरर्स आहेत, ठीक आहे. जर आपण त्याला समजा डिफरन्शिएट केलं, ठीक आहे. द टू टाइप्स ऑफ एरर दॅट आर रिलेटेड टू डिफरन्शियल आर, ठीक आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन थ्रू जाऊया आपण. ह्युमन एरर किंवा ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर किंवा रिलेटिव्ह कंट्रोलेबल किंवा कंट्रोलेबल आणि नॅचरल, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर आहे ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह, म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9चं ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह एरर आर रिलेटेड टू डिफरन्शियल एरर्स. याला काय म्हणतो आपण, डिफरन्शियल एरर्स म्हणतो, डिफरन्शियल एरर्स, ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्वेशनल एरर आर कॉल्ड ॲज, ठीक आहे. आता ऑब्झर्वेशनल एररला आपण काय म्हणतो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं टाइप्स ऑफ एरर बघूया, ठीक आहे. ऑब्झर्वेशन एररला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. कोणता एरर म्हणतो, सिस्टमॅटिक एरर. त्याच्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ एरर आहेत. फर्स्ट बघा ग्रॉस एरर आहे आणि सेकंड आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररचे 3 टाइप्स आहेत. इन्स्ट्रुमेंट एरर आहे, एन्व्हायरमेंट एरर आहे आणि ऑब्झर्वेशनल एरर आहे. आणि मेन कॅटेगरीमध्ये तिसरा एरर म्हणजे रँडम एरर, ठीक आहे. बघा ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर, रँडम एरर. पण सिस्टमॅटिक एररचे किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स. कोणकोणते, इन्स्ट्रुमेंट एरर, एन्व्हायरमेंटल एरर आणि ऑब्झर्वेशनल एरर, ठीक आहे. असे हे एररचे टाईप्स आहेत. तर ऑब्झर्वेशनल एररला दुसरं नाव काय आहे, सिस्टमॅटिक एरर, ठीक आहे. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन एररला दुसरं नाव आहे सिस्टमॅटिक एरर. म्हणून क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11, moving coil permanent magnet instrument can be used for the measurement of, ठीक आहे. मूव्हिंग कॉईल म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, PMMC, ठीक आहे. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट आपण कोणत्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी यूज करतो, AC आणि DC का फक्त DC का फक्त AC आणि त्याच्यानंतर नन, म्हणजे कोणतीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण हे यूज करत नाही, ठीक आहे. मूव्हिंग कॉईल जी आहे, ठीक आहे, मूव्हिंग कॉईल परमनंट मॅग्नेट जो आहे तो फक्त कशासाठी यूज करतो आपण, फक्त DC मेजर करण्यासाठी यूज करतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर कुठला आहे, ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, द पॉइंटर ऑफ एन इंडिकेटिंग इंस्ट्रूमेंट इज जनरली मेड ऑफ, ठीक आहे. जो पॉइंटर आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी पॉइंटर म्हणजे काय, तो जो आपल्याला रीडिंग दाखवतो, पॉईंट करतो, ठीक आहे. म्हणजे आपल्या बाईकला किंवा 4 व्हीलरला सुद्धा ते मीटरवरती पॉइंटर असते. म्हणजे आपली बाईक कितीच्या स्पीडनं आपण चालवत आहोत किंवा आपली 4 व्हीलर कितीच्या स्पीडने आपण चालवत आहोत आपल्याला त्या मीटरवरनं समजते, ठीक आहे. तसंच आपले इलेक्ट्रिकलमध्ये करंट मेजर करायचं असेल, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर, कोणतीही क्वांटिटी मेजर करा, ॲनालॉग जे मीटर्स आहेत तर त्याच्यामध्ये पॉइंटर असतो, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेलं आहे, द पॉइंटर ऑफ ॲन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट इज जनरली मेड ऑफ, ठीक आहे. पॉइंटर कोणत्या मटेरियलपासून तयार केल्या जातो, ठीक आहे. बघा ऑप्शन इथं आहेत, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे आणि सॉफ्ट स्टील आहे. ते चुकून तिथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सॉफ्ट स्टील त्याला रीड करा तुम्ही, ठीक आहे. मग कशापासून बनवतो आपण, ह्या ठिकाणी जो पॉइंटर आहे तो कशापासून बनवतो, ॲल्युमिनियमपासून बनवतो. जे मीटरमध्ये आपण वेगवेगळ्या इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जे पॉइंटर कोणत्या मटेरियलपासून तयार केल्या जातात, ॲल्युमिनियम मटेरियलपासून तयार केल्या जातात, ठीक आहे. तर म्हणून क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन बी
या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. The damping provided in a moving iron type of instrument is of type. ठीक आहे, जे डॅम्पिंग प्रोव्हाइड केलेले असते कशामध्ये, मूव्हिंग आयरनमध्ये. ठीक आहे, जे मूव्हिंग आयरनमध्ये डॅम्पिंग प्रोव्हाइड केलेली असते तर ते कोणती डॅम्पिंग असते. ऑप्शन दिलेले आहेत, स्प्रिंग डॅम्पिंग किंवा एअर फ्रिक्शन डॅम्पिंग किंवा ऑइल फ्रिक्शन डॅम्पिंग किंवा इडी करंट डॅम्पिंग. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. कोणती डॅम्पिंग प्रोव्हाइड करतो आपण याच्यामध्ये, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. ठीक आहे, डॅम्पिंग प्रोव्हाइडेड बाय मूव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंटमध्ये एअर फ्रिक्शन डॅम्पिंग आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. An MI voltmeter reads the dash व्हॅल्यू. MI म्हणजे काय, मूव्हिंग आयरन व्होल्टमीटर कोणती व्हॅल्यू रीड करतो. बघा इथं 4 ऑप्शन आहेत. पीक व्हॅल्यू रीड करतो का, ॲव्हरेज व्हॅल्यू रीड करतो का, RMS व्हॅल्यू रीड करतो का, पीक टू पीक व्हॅल्यू रीड करतो. लक्षात ठेवा, मूव्हिंग आयरन व्होल्टमीटर हा RMS व्हॅल्यू रीड करतो. कोणती व्हॅल्यू रीड करतो, RMS. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 14चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट कॅन मेजर. बघा, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट काय मेजर करतो, AC मेजर करतो का फक्त, का AC आणि DC दोन्ही मेजर करतो का, फक्त DCच मेजर करतो का, पल्स मेजर करतो. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जो मूव्हिंग आयरन आहे, ठीक आहे, मूव्हिंग आयरन फक्त या ठिकाणी काय मेजर करतो, हा AC मेजर करतो. ठीक आहे, मूव्हिंग आयरन फक्त काय मेजर करतो, AC मेजर करतो. ठीक आहे. मूव्हिंग आयरन टाईप जो इन्स्ट्रुमेंट आहे, मूव्हिंग आयरन टाईप जो इन्स्ट्रुमेंट आहे तो बघा, ह्या ठिकाणी पहिलं एक क्वेश्चन बघितलं होतं आपण. कोणता क्वेश्चन बघितलं होतं या ठिकाणी, बघा याच्या अगोदर एक क्वेश्चन झाला होता आपला, मूव्हिंग कॉईल परमनंट इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ. क्वेश्चन नंबर 11चं ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर कोणतं होतं, ऑप्शन बी. मूव्हिंग कॉईल म्हणजे PMMC फक्त कशासाठी यूज करतो आपण, DCसाठी यूज करतो. ठीक आहे. पण ह्या ठिकाणी मूव्हिंग कॉईल जे आहे, ठीक आहे, मूव्हिंग कॉईल आपल्याला काय आहे, मूव्हिंग कॉईल आयरन इन्स्ट्रुमेंट हा मूव्हिंग कॉईल आयरन इन्स्ट्रुमेंट दोन्ही क्वांटिटी मेजर करतो. मी चुकून तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी AC म्हणलं होतं, पण मूव्हिंग आयरन हे दोन्ही मेजर करतो. लक्षात ठेवा, मूव्हिंग आयरन AC आणि DC हे दोन्हीही मेजर करतो. ठीक आहे, AC आणि DC बोथ. ठीक आहे, म्हणून ह्याचं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल फक्त DC मेजरमेंटसाठी यूज करतो आणि मूव्हिंग आयरन AC आणि DC दोन्हीसाठी पण यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मूव्हिंग आयरन टाईप मीटर हॅज विच स्केल. ठीक आहे, जो मूव्हिंग आयरन टाईप आहे इन्स्ट्रुमेंट त्याची स्केल कशी असते, लिनियर असते का, नॉन लिनियर असते का, दोन्ही बोथ का, नन म्हणजे कोणतंही नाही. ठीक आहे, लिनियरलाच आपण काय म्हणू शकतो, युनिफॉर्म, आणि नॉन लिनियरला काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म. हे सुद्धा बघा ऑप्शन येऊ शकतात. मूव्हिंग आयरन टाईप मीटर हॅज विच स्केल. लिनियर म्हणजे लिनियरच्या ऐवजी काय, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म किंवा बोथ किंवा नन. ठीक आहे, असा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. तर ह्या ठिकाणी मूव्हिंग आयरन टाईप मीटरची स्केल जी आहे ते स्केल कशी असते, नॉन लिनियर असते. कशी असते, नॉन लिनियर. म्हणून क्वेश्चन नंबर 16चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ॲक्युरेसी ऑफ मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट ॲज कम्पेअर टू मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट इज. बघा ह्या ठिकाणी मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे PMMC आणि मूव्हिंग आयरन ह्या दोघांचं कंपॅरिझन जर केलं तर ॲक्युरेसी कशाची जास्त असते. ठीक आहे, ॲक्युरेसी ऑफ मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट ॲज कम्पेअर टू मूव्हिंग आयरन. ठीक आहे, मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट कशासोबत कम्पेअर करायचं आहे आपल्याला, मूव्हिंग आयरनसोबत कम्पेअर करायचं आहे आणि त्याची ॲक्युरेसी तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे.
हाय असते का लो असते का सेम असते का व्हेरी लो असते. ठीक आहे, जर याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, हाय असते. ठीक आहे, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट जर आपण कम्पेअर या ठिकाणी मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट आपण मूव्हिंग आयरनसोबत जर कम्पेअर केलं तर त्याची ॲक्युरेसी हाय असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, एक्सटेन्शन ऑफ मूव्हिंग आयरन ॲमीटर रेंज कॅन बी डन बाय यूजिंग. जर तुम्हाला एक्सटेन्शन म्हणजे काय, आपल्याला मूव्हिंग आयरन ॲमीटर, मूव्हिंग आयरन टाईप ॲमीटर कशासाठी यूज करतो आपण, करंट मेजर करण्यासाठी. जर तुम्हाला त्याची रेंज एक्सटेंड करायची आहे, समजा 50 ॲम्पियरचा ॲमीटर आहे, त्याची रेंज तुम्हाला वाढवायची आहे, 100 ॲम्पियरपर्यंत करायचं आहे, तर तुम्ही काय यूज करून त्याचं एक्सटेन्शन करू शकता. ठीक आहे, बघा वेगवेगळे इथं ऑप्शन आहेत, मल्टिप्लायर आहे, कॅपॅसिटर आहे, शंट आहे किंवा इंडक्टर आहे. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आपण शंट यूज करून, ठीक आहे, शंट यूज करून काय करू शकतो, ॲमीटरची रेंज, मूव्हिंग आयरन टाईप ॲमीटरची रेंज एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, द कंट्रोलिंग टॉर्क इज ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड इज प्रोपोर्शनल टू. ठीक आहे, या ठिकाणी बघा चुकून कॉस 0 झालेला आहे, त्याला तुम्ही कॉस 0 न वाचता कॉस थीटा वाचा. ठीक आहे, चुकून त्या ठिकाणी 0 0 0 झाले, ते थीटा आहे. ठीक आहे, थीटा आहे, काय आहे, थीटा. बघा कंट्रोलिंग टॉर्क इन ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड इज प्रोपोर्शनल टू, 4 ऑप्शन दिलेले आहेत. कॉस थीटा वाचा, त्याला 0 आहे पण थीटा वाचा, चुकून झालेलं आहे ते. बी ऑप्शन आहे साइन थीटा, सी ऑप्शन आहे टॅन थीटा, ऑप्शन डी आहे थीटा फक्त. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे साइन थीटा. कंट्रोलिंग टॉर्क इज ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड जर असेल तर आपण ह्या ठिकाणी कशाच्या प्रोपोर्शनल असतो, तो साइन थीटाच्या प्रोपोर्शनल असतो. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मूव्हिंग कॉईल टाईप मीटर हॅज विच स्केल. ठीक आहे, मूव्हिंग कॉईल, आत्ताच हा क्वेश्चन झाला होता. ठीक आहे, जर तुम्हाला हा क्वेश्चन यायला पाहिजे, मूव्हिंग कॉईल म्हणलं आहे. ठीक आहे, मूव्हिंग कॉईल, पहिलं क्वेश्चन काय होता, मूव्हिंग आयरनचा होता. ठीक आहे, मूव्हिंग आयरनचा होता, तिथं कशी स्केल होती, नॉन युनिफॉर्म. ठीक आहे, मूव्हिंग कॉईलची स्केल कशी असते, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, लिनियर. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, नॉन लिनियर. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी असं आपल्याला एक एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि अशाच कन्सेप्टवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, असे क्वेश्चन जर तुम्ही समजून घेऊन अभ्यास केलात तर 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन इथं ए म्हणजेच की या ठिकाणी ई लिहिलेलं आहे, ई ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, मूव्हिंग कॉईल टाईप मीटर हॅज व्हिच स्केल, तर लिनियर स्केल असते याची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21, द रिस्पॉन्स टाईम ऑफ ॲन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट इज डिटरमाइंड बाय इट्स. ठीक आहे, रिस्पॉन्स टाईम. ठीक आहे, रिस्पॉन्स टाईम आपण जो काही इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचा असतो ती कशानं आपण फाइंड आउट करू शकतो, डिटरमाइंड म्हणजे कसं फाइंड आउट करतो, डिफ्लेक्शन सिस्टीमनं, डॅम्पिंग सिस्टीमनं का कंट्रोलिंग सिस्टीमनं का ऑल. ठीक आहे, बघा रिस्पॉन्स टाईम आपण डॅम्पिंग सिस्टीमनी, ठीक आहे, रिस्पॉन्स टाईम आपण कशाने, डॅम्पिंग सिस्टीमनी ह्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो, डिटरमाइंड करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 21 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, PMMCचं फुल फॉर्म तुम्हाला सुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतो, त्याचं लक्षात ठेवा, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल. PMMC, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर इज अन एक्झाम्पल फॉर व्हिच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, हे PMMC जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कशाचं या ठिकाणी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, डिजिटल टाईप आहे का, इंडिकेटिंग टाईप आहे का, या ठिकाणी रेकॉर्डिंग टाईप आहे का, इंटिग्रेटिंग टाईप आहे. ठीक आहे, कोणतं आहे तुम्हाला येते का, बघा या ठिकाणी PMMC हे PMMC व्होल्टमीटर हे इंडिकेटिंग टाईप आहे. कोणतं टाईप आहे, इंडिकेटिंग. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23, स्क्रीनवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्वेश्चन नंबर 23 दिसत असेल, व्यवस्थित रीड करा आणि त्याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, ठीक आहे. हां, क्वेश्चन नंबर 23, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट रीड. हॉट वायर इन्स्ट्रुमेंट जे असतात ते काय रीड करते? पीक व्हॅल्यू रीड करते का, ह्या ठिकाणी RMS व्हॅल्यू रीड करते का, ॲव्हरेज व्हॅल्यू रीड करते का, नन ऑफ द अबो, म्हणजे वरीलपैकी कोणतंही नाही, ठीक आहे. बघा, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट हे RMS व्हॅल्यूज रीड करतात. काय रीड करतात? RMS व्हॅल्यूज रीड करतात, ठीक आहे. नेक्स्ट, अल्टरनेटिंग करंट इज मेजर्ड बाय. अल्टरनेटिंग करंट आपण कशाने मेजर करतो? अल्टरनेटिंग करंटचं शॉर्ट फॉर्म काय आहे? AC. ACचं फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट. हे कशाने मेजर करतो? आता इथं वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. इंडक्शन ॲमीटर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक ॲमीटर आहे, मूव्हिंग आयरन व्होल्टमीटर आहे, परमनंट मॅग्नेट ॲमीटर आहे, ठीक आहे. बघा, ह्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट आपण इंडक्शन ॲमीटरनी मेजर करतो. कशाने? इंडक्शन ॲमीटरनी. म्हणून क्वेश्चन नंबर 24 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द केमिकल इफेक्ट ऑफ करंट इज यूज्ड इन. बघा, क्वेश्चन काय विचारलेलं आहे? केमिकल इफेक्ट ऑफ करंट हे कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये ह्या ठिकाणी यूज करतो आपण, ठीक आहे, वापरतो. कोणता? केमिकल इफेक्ट, ठीक आहे. केमिकल इफेक्ट कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज करतो आपण? केमिकल इफेक्ट DC व्होल्टमीटरमध्ये यूज करतो का, किंवा DC ॲमीटर आवर मीटरमध्ये यूज करतो का DC ॲमीटरमध्ये यूज करतो का, किंवा AC ॲमीटरमध्ये यूज करतो का? तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते DC ॲमीटर आवर मीटर आहे. क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन व्हिच कॅटेगरी द डोमेस्टिक एनर्जी मीटर फॉल्स. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी जे डोमेस्टिक एनर्जी मीटर आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? ठीक आहे, इंडिकेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट आहे का, मूव्हिंग ॲल्युमिनियम टाईप इन्स्ट्रुमेंट आहे का, रेकॉर्डिंग टाईप इन्स्ट्रुमेंट आहे का, इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट आहे? एनर्जी मीटर नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही एनर्जी मीटर असू द्या ते कशाचं टाईप आहे? इंटिग्रेटिंगचं टाईप आहे. कशाचं? इंटिग्रेटिंग. म्हणून क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27, द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ हॉट वायर इन्स्ट्रुमेंट इज. ठीक आहे, जे प्रिन्सिपल आहे कशाचं? या ठिकाणी प्रिन्सिपल हॉट वायरचं. ठीक आहे, तर कोणतं त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे किंवा कोणता इफेक्ट आहे? इलेक्ट्रोडायनामिक इफेक्ट आहे का, थर्मल इफेक्ट आहे का, मॅग्नेटिक इफेक्ट आहे का, केमिकल इफेक्ट आहे? ठीक आहे, बघा क्वेश्चन काय पुन्हा एकदा वाचा. द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ हॉट वायर. हॉट म्हणल्यानंतर टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर म्हणजेच काय? थर्मल. म्हणून इथं कोणता इफेक्ट असेल? थर्मल इफेक्ट असेल. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 27 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. खालीलपैकी कोणतं रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आहे? ॲमीटर आहे का, मेगर आहे का, व्होल्टमीटर आहे का, किंवा XY प्लॉटर आहे? ठीक आहे, बघा आपल्याला रेकॉर्डिंग विचारलं आहे, तर रेकॉर्डिंग खालीलपैकी हा XY प्लॉटर हा इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट हा XY प्लॉटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29, व्हिच ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस ब्रेकिंग टॉर्क इन इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. ठीक आहे, आता खालीलपैकी ब्रेकिंग टॉर्क, ठीक आहे, कोणत्या टाईप ह्या ठिकाणी व्हिच ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस ब्रेकिंग टॉर्क इन इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. ब्रेकिंग टॉर्क इंडक्शन टाईप एनर्जी मीटरमध्ये कोण प्रोड्यूस करतो? म्हणजे कोण त्या ठिकाणी ब्रेकिंग टॉर्क प्रोड्यूस करतो? ठीक आहे, तर एअर डॅम्पर्स प्रोड्यूस करतो का, एडी करंट का, स्प्रिंग का, ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 29चं करेक्ट आन्सर, क्वेश्चन नंबर 29चं करेक्ट आन्सर आहे एडी करंट. ठीक आहे, एडी करंट हे करेक्ट आन्सर आहे. एडी करंट. ठीक आहे,
म्हणजेच ह्या ठिकाणी जे काही ब्रेकिंग टॉर्क आहे इंडक्शन टाईप एनर्जी मीटरमध्ये कोण प्रोड्यूस करतो, ईडी करंट प्रोड्यूस करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. व्हिच इन्स्ट्रुमेंट हॅव युनिफॉर्म स्केल. ठीक आहे. कोणत्या इन्स्ट्रुमेंटची युनिफॉर्म स्केल असते. स्प्रिंग कंट्रोल इन्स्ट्रुमेंटची असते का, ग्रॅव्हिटी कंट्रोल इन्स्ट्रुमेंटची असते का, दोघाची असते का, कोणाची नसते. ठीक आहे. तर स्प्रिंग कंट्रोल इन्स्ट्रुमेंटची हे युनिफॉर्म स्केल असते. लक्षात ठेवा, स्प्रिंग कंट्रोल इन्स्ट्रुमेंटची ही युनिफॉर्म स्केल असते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच टाईप इन्स्ट्रुमेंट हॅव हिस्टेरिसिस लॉस इज 0. ठीक आहे. बघा, कोणत्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटचा हिस्टेरिसिस लॉस हा 0 असतो. ठीक आहे. आता बघा इथं MC म्हणजे काय, मूव्हिंग कॉईल. MI म्हणजे काय, मूव्हिंग आयरन. का दोन्हीचंही, बोथ का नन म्हणजे कोणतंही नाही. कोणत्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटचं हिस्टेरिसिस लॉस हे 0 असते, MC म्हणजे काय, मूव्हिंग कॉईल. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 31चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, MC. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. व्हिच टॉर्क इज इसेन्शियल फॉर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. कोणता टॉर्क अतिशय गरजेचा आहे. ठीक आहे. कशासाठी, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये. ठीक आहे. कोणता टॉर्क गरजेचा आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क गरजेचा आहे का, कंट्रोलिंग टॉर्क गरजेचा आहे का, डॅम्पिंग टॉर्क गरजेचा आहे का, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 32चं ह्या ठिकाणी व्हिच टॉर्क इज इसेन्शियल फॉर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क बी आवश्यक आहे, गरजेचं आहे, कंट्रोलिंग टॉर्क बी गरजेचं आहे आणि डॅम्पिंग बी आहे. सगळेच आहेत म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे, ऑप्शन डी. राईट, व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 32चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. रेक्टिफायर टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज इन. ठीक आहे. रेक्टिफायर टाईप इन्स्ट्रुमेंट आपण कशासाठी यूज करतो, AC साठी का DC साठी का बोथ AC आणि DC, आणि फोर्थ ऑप्शन आहे पल्स सेंटिंगसाठी यूज करतो. ठीक आहे. आता रेक्टिफायर म्हणलं की लगेच बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये क्लिक झाला असेल. ठीक आहे, पल्स सेंटिंगसाठी. ठीक आहे. रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय, ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करणे. ठीक आहे. DCमध्ये करणे, पल्स सेंटिंग DCमध्ये करतो रेक्टिफायर कन्व्हर्जन. पण इथं क्वेश्चन काय आहे, रेक्टिफायर टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज इन असं क्वेश्चन आहे. जसं क्वेश्चन आहे तसं आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, AC. ठीक आहे. करेक्ट आन्सर कुठला आहे, ऑप्शन ए, AC. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज इन. ठीक आहे. डायनामोमीटर टाईप जो इन्स्ट्रुमेंट आहे तो कशासाठी यूज करतो, AC का DCसाठी का बोथ AC आणि DC का पल्स सेंटिंगसाठी. ठीक आहे. तर डायनामोमीटर आपण बोथ AC आणि DC दोन्हीसाठी यूज करतो. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 34चं ऑप्शन E आणि F हे करेक्ट आहेत. म्हणून त्याचं G बोथ AC अँड DC बोथ करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट. RMS व्हॅल्यू इज डिफाईन्ड बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग. RMS व्हॅल्यू ह्या ठिकाणी जे काय आपण RMS व्हॅल्यू म्हणतो ते कशावरती ह्या ठिकाणी कशावरती डिपेंड आहे. ठीक आहे. चार्ज ट्रान्सफरवरती आहे का, व्होल्टेजवरती आहे का, करंटवरती आहे का, हिटिंग इफेक्टवरती आहे. RMS व्हॅल्यू हे कशाच्या बेसवरती आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी हिटिंग इफेक्टच्या बेसवरती RMS व्हॅल्यू असते. कशाच्या, हिटिंग इफेक्टच्या. म्हणून क्वेश्चन नंबर 35 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. द फास्टेस्ट रिस्पॉन्स इज प्रोव्हाइडेड बाय. बघा, सगळ्यात फास्ट रिस्पॉन्स कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा मिळतो आणि किंवा कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा असतो. MIचा असतो का, इथं बघा MI डबल झालेला आहे. MI इन्स्ट्रुमेंटचा असतो का, पुन्हा MC इन्स्ट्रुमेंटचा असतो. MC आहे तिथं. ठीक आहे. चुकून I झालेला आहे. MC इन्स्ट्रुमेंटचा असतो. ऑप्शन C आहे. हॉल इफेक्ट इन्स्ट्रुमेंटचा असतो का, इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटचा असतो. तर ह्या ठिकाणी जो फास्टेस्ट रिस्पॉन्स असतो तो हॉल इफेक्ट इन्स्ट्रुमेंटचा असतो. कशाचा, हॉल इफेक्ट इन्स्ट्रुमेंटचा. म्हणून क्वेश्चन नंबर 36 ऑप्शन C हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट.
इन हॉट वायर इन्स्ट्रुमेंट विच अलॉय इज यूज्ड. हॉट वायर जे इन्स्ट्रुमेंट असते त्याच्यामध्ये आपण कोणतं अलॉय यूज करतो. अलॉय म्हणजे काय रे, दोन एलिमेंट्सचं जर मिक्सचर असेल तर त्याला अलॉय म्हणतो आपण. लक्षात ठेवा, अलॉय म्हणजे दोन एलिमेंटचं मिक्सचर. बघा ह्या ठिकाणी हॉट वायर इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणतं अलॉय यूज करतो. प्लॅटिनम इरिडियम, प्लॅटिनम लीड, त्याच्यानंतर आहे झिंक निकेल आणि प्लॅटिनम लिथियम. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्लॅटिनम आणि इरिडियम. ऑप्शन ए, क्वेश्चन नंबर 37चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, इलेक्ट्रोडायनामोमीटर्स आर यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ. ठीक आहे, जे इलेक्ट्रोडायनामोमीटर्स जे आपण काय मेजर करण्यासाठी यूज करतो, काय मेजर करण्यासाठी यूज करतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मेजर करण्यासाठी, का रजिस्टिव्हिटी मेजर करण्यासाठी, का कॅपॅसिटर नेटवर्क मेजर करण्यासाठी, का पॉवर मेजर करण्यासाठी. ह्या ठिकाणी इलेक्ट्रोडायनामोमीटर आपण पॉवर मेजर करण्यासाठी यूज करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ गॅलॅनोमीटर इज सेन्सिटिव्ह. गॅलॅनोमीटर जर समजा सेन्सिटिव्ह असेल, इट विल प्रोड्यूस लार्ज डिफ्लेक्शन ऑन प्रोव्हाइडिंग. ठीक आहे, तर जर समजा गॅलॅनोमीटर समजा सेन्सिटिव्ह आहे, ठीक आहे, इट विल प्रोड्यूस लार्ज डिफ्लेक्शन जर असेल तर कशाकरता, म्हणजे त्या ठिकाणी लार्ज डिफ्लेक्शन असते, नो करंट असते वेळेस असते, का लार्ज पॉवर असते वेळेस असते, का स्मॉल करंट असले वेळेस असते, का लार्ज व्होल्टेज. ठीक आहे, स्मॉल करंट असते वेळेस त्या ठिकाणी लार्ज डिफ्लेक्शन प्रोड्यूस होते, म्हणून ह्याचं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, बालास्टिक गॅलॅनोमीटर इज कॅलिब्रेटेड टू मेजर. जे गॅलॅनोमीटरचं नाव आहे हे बालास्टिक गॅलॅनोमीटर, हे जर आपण कॅलिब्रेटेड म्हणजे काय, कंपॅरिझन टू मेजर. ठीक आहे, बालास्टिक गॅलॅनोमीटर इज कॅलिब्रेटेड टू मेजर कशासाठी यूज करतो आपण. ठीक आहे, कंपॅरिझन करून कशासाठी ह्या ठिकाणी यूज करतो, करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, चार्ज. ठीक आहे, कशासाठी, चार्जसाठी. लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 40चं चार्ज, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41, इलेक्ट्रोस्टॅटिक टाइप इंस्ट्रुमेंट आर मेनली यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ. इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट आपण कशासाठी यूज करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, हेवी करंट मेजर करण्यासाठी यूज करतो, का लो करंट मेजर करण्यासाठी यूज करतो, का लो व्होल्टेज, का हाय व्होल्टेज. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप इन्स्ट्रुमेंट आपण मेनली कशासाठी, हाय व्होल्टेज जर मेजर करायचं असेल तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द इन्स्ट्रुमेंट विच इज चीपेस्ट फॉर द DC मेजरमेंट इज. ठीक आहे, ह्या ठिकाणी चीपेस्ट म्हणजे काय, चीप म्हणजे काय, स्वस्त. ठीक आहे, त्याची कॉस्ट कमी असणे त्याला चीपेस्ट म्हणतो. ठीक आहे, आपल्याला सगळ्यात चीपेस्ट म्हणजे सगळ्यात स्वस्त इन्स्ट्रुमेंट DC मेजर करण्यासाठी कोणता आहे असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. मूव्हिंग आयरन आहे, का PMMC आहे, ठीक आहे, हॉट वायर आहे, का इलेक्ट्रोडायनामो आहे. PMMCचं फुल फॉर्म काय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बरं, कोणाकोणाला लक्षात आहे PMMCचं फुल फॉर्म. ठीक आहे, येत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हां, कोणतं इन्स्ट्रुमेंट चीप आहे, स्वस्त आहे, कॉस्ट कमी आहे DC मेजरमेंटसाठी, तर ह्या ठिकाणी ह्याचं करेक्ट आन्सर आहे मूव्हिंग आयरन, म्हणजेच कोणतं ऑप्शन, ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, विच ऑफ दीज इन्स्ट्रुमेंट्स हॅज हायेस्ट पॉवर कन्झम्पशन. ठीक आहे, खालीलपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट सगळ्यात जास्त पॉवर कन्झम्पशन करतो. डायनामोमीटर करतो, का इलेक्ट्रोस्टॅटिक करतो, का मूव्हिंग कॉईल करतो, का हॉट वायर करतो. ठीक आहे, हॉट वायर म्हणजे, ठीक आहे, बघा, शेगडी असेल, हीटर असेल, हे याचं जे पॉवर कन्झम्पशन आहे ते खूप जास्त असते. मोटर असेल, ठीक आहे, मोटरचं सुद्धा या ठिकाणी ऑन केल्यानंतर लगेच मीटरवरती रीडिंग वाढते. हीटर यूज करा, रीडिंग वाढते. ठीक आहे, शेगडी यूज करा, त्या ठिकाणी रीडिंग वाढते. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट जे आत्ता मी तुम्हाला नावं सांगितलेलं आहे ते खूप जास्त पॉवर कन्झ्युम करतात, म्हणून क्वेश्चन नंबर 43चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द डिफ्लेक्शन टॉर्क कॅन बी प्रोड्यूस बाय. ठीक आहे,
डिफ्लेक्शन टॉर्क कशामुळं ह्या ठिकाणी प्रोड्यूस होतो? ग्रॅव्हिटी कंट्रोलमुळं का स्प्रिंग कंट्रोलमुळं का एअर फ्रिक्शनमुळं का मॅग्नेटिकली? ठीक आहे, डिफ्लेक्शन टॉर्क हे कसा प्रोड्यूस होतो? मॅग्नेटिकली. म्हणून क्वेश्चन नंबर 44चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द मटेरियल ऑफ हेअर स्प्रिंग यूज्ड इन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज मेड ऑफ विच ऑफ मटेरियल ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे, बघा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहेत आणि येऊ शकतो. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. द मटेरियल ऑफ हेअर स्प्रिंग, हेअर स्प्रिंगसाठी आपण जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जे मटेरियल हेअर स्प्रिंगसाठी कोणत्या मटेरियलचं आपण बनवतो? कॉपरचं का ब्रॉन्झचं का अल्निकोचं का नन म्हणजे कोणतंही नाही? ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जे हेअर स्प्रिंग आहे ते कशापासून तयार केलेले असते? ब्रॉन्झ ह्या मटेरियलपासून तयार केलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46, द मोस्ट बेसिक ऑफ ऑल इन्स्ट्रुमेंट इज? ठीक आहे, सगळ्यात बेसिक इन्स्ट्रुमेंट कोणता आहे? करंट मीटर आहे का वोल्ट मीटर आहे का मल्टीमीटर आहे का ऑसिलोस्कोप आहे? ठीक आहे, तर सगळ्यात बेसिक ह्या ठिकाणी द मोस्ट बेसिक ऑफ ऑल इन्स्ट्रुमेंट इज वोल्ट मीटर. ठीक आहे, वोल्ट मीटर हा सगळ्यात बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इंटिग्रेटिंग मीटर्स आर यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ? इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट मीटर जे आहेत ते आपण कशासाठी यूज करतो? ठीक आहे, कशासाठी यूज करतो? इंटिग्रेटिंग मीटर्स करंट मेजर करण्यासाठी का फेज मेजर करण्यासाठी का एनर्जी मेजर करण्यासाठी का व्होल्टेज मेजर करण्यासाठी? ठीक आहे, तर इंटिग्रेटिंग मीटर्स हे एनर्जी मेजरमेंट करण्यासाठी यूज करतो. म्हणून क्वेश्चन नंबर 47चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डॅम्पिंग टॉर्क इज इसेन्शियल टू? डॅम्पिंग टॉर्क कशासाठी अत्यंत गरज आहे डॅम्पिंग टॉर्कची? ठीक आहे, इन्क्रीज ऑसिलेशन्स, रिड्यूस ऑसिलेशन्स किंवा कॉन्स्टंट ऑसिलेशन्स किंवा नन? ठीक आहे, तर कशासाठी गरजेचं आहे डॅम्पिंग टॉर्क? ऑसिलेशन्स कमी करण्यासाठी. ऑसिलेशन्स म्हणजे काय? जर समजा एखादा पॉइंटर त्याच्या रीडिंगमध्ये म्हणजे ऑसिलेट होत आहे, व्हायब्रेट होत आहे, ठीक आहे, तर ते डॅम्पिंग टॉर्क काय करते? त्याचे ऑसिलेशन्स रिड्यूस करते. आणि हे आवश्यक आहे. करेक्ट रीडिंग घ्यायचं असेल तर पॉइंटर त्या एका पॉईंटला स्टेबल असायला पाहिजे का ऑसिलेट व्हायला पाहिजे, व्हायब्रेट व्हायला पाहिजे? ठीक आहे, तर आपल्याला तसं जर झाला पॉईंटर तर करेक्ट रीडिंग घेता येत नाही. ते ऑसिलेशन्स त्याचे कमी असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डॅम्पिंग टॉर्क त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 48चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, an instrument which detects electric current is known as? एखादा इन्स्ट्रुमेंट जर इलेक्ट्रिक करंट जर डिटेक्ट करत असेल तर त्याला कोणता मीटर म्हणतो आपण? व्होल्टमीटर म्हणतो का रिओस्टॅट म्हणतो का वॅटमीटर म्हणतो का गॅल्व्हनोमीटर म्हणतो? ठीक आहे, बघा जर आपल्याला करंट डिटेक्ट करायचं असेल सर्किटमधलं किंवा मॅग्नेटिक सर्किटमधलं तर आपण गॅल्व्हनोमीटर यूज करतो. म्हणून क्वेश्चन नंबर 49चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्होल्टमीटर कॅलिब्रेशन कॅन बी डन विथ? ठीक आहे, व्होल्टमीटरचं जर कॅलिब्रेशन म्हणजे काय? कंपॅरिझन कशासोबत करू शकतो आपण? पोटॅन्शियोमीटरसोबत का फ्रिक्वेन्सी मीटरसोबत का ॲमीटरसोबत का CRO फुल फॉर्म काय आहे? तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ बघत असताना मी तुम्हाला नेहमी सांगतो की नोटबुक आणि पेन जवळ ठेवत चालायचं. इम्पॉर्टंट पॉईंट्सचं या ठिकाणी फुल फॉर्म असेल किंवा तुम्हाला कोणता शिकवत असताना मी महत्त्वाचा पॉईंट असेल तर तो नोट करायचा. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. पोटॅन्शियोमीटर व्होल्टमीटर कॅलिब्रेशन कॅन बी डन विथ पोटॅन्शियोमीटर. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 50चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या ITIच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. तुमचा ITIचा जर ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये ही लिंक टाका. ठीक आहे, मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक ITIच्या
विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं तुम्ही तुमच्या परीने छोटासा प्रयत्न करा, ठीक आहे. तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अतिशय महत्त्वाचे तुम्हाला MCQ क्वेश्चन मी एक्झाम ओरिएंटेड घेणार आहे. मॅक्झिमम हे मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला जर समजा ही PDF पाहिजे असेल तर बघा तुमच्या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिसत असेल. या मोबाईल नंबरला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा पाठवा, ठीक आहे. एक व्हॉट्सअपचं मी इलेक्ट्रिकल MCQ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल, कारण ही PDF जर पाहिजे असेल तर मी ते PDF त्या ग्रुपमध्ये टाकत असतो. तिथून तुम्हाला ही PDF दररोज व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करतो आणि PDF ग्रुपमध्ये टाकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही PDF जर पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला पाठवून द्या. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करतो आणि तुम्हाला डेली आपल्या ह्या MCQच्या PDF तुम्हाला मिळत जातील. ह्या PDF म्हणजेच इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ठीक आहे. तर हे होते 50 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे, तुम्ही मॅक्झिमम तुमच्या ITIच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, ITIच्या ग्रुपमध्ये टाका, ठीक आहे. तर धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.